नमस्कार. माझे नाव विक्रांत आहे. सारिका एंटरप्राइजचा मी ओनर आहे. मी स्वतः ट्रेडिंग करत असतो. ट्रेडिंग करताना मला काय काय प्रॉब्लेम्स आले. सगळ्यात पहिल्यांदा माहिती नव्हतं ऑप्शनची स्ट्राईक कशी चॉईस करायची, कसे प्रॉफिट्स घ्यायचे, किती घ्यायची. एकदा स्ट्राईक घेतली, प्रॉफिट चाललंय, मी बघत बसणार आणि त्यानंतर मायनसला जायला लागलं मग बुक करणार. असं बऱ्याचदा घडायचं. बऱ्याचदा प्रॉफिट मधून मी लॉस मध्ये पण गेलेलो. पण हळूहळू जसं माझ्या पाहण्यात शिकण्यात आलं, अनुभवातून आलं, त्यानंतर मग मी स्वतःचा इंडिकेटर तयार करतो. या इंडिकेटरनुसार किती चांगल्या प्रकारे प्रॉफिट्स कमवता येतात हे आज आपण बघणार. याच्या अगोदर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यानंतर मी आज अजून सोप्या पद्धतीने मी प्रॅक्टिकली तुम्हाला हे सांगणार आहे. बाकी जे आपले इंडिकेटरचे प्रीमियम घेतात त्यांना आपण दररोज 2 तास सकाळचं एक ट्रेड का होईना आपण त्यांना सांगतो. तो सुद्धा लाईव्ह झूम मध्ये. तुम्ही या. रिस्क रिवॉर्ड तुमचा मेंटेन ठेवायचा. मी माझा मेंटेन ठेवत असतो, तुम्ही तुमचा मेंटेन ठेवायचा. माझा रिस्क रिवॉर्ड जो आहे त्या रिस्क रिवॉर्ड नुसार मी लॉट साईज घेत असतो. माझी लॉट साईज 1 ते 2चीच असते. कुणाला 10 लॉटनी करायची, 20 लॉटनी करायची, त्यासाठी बॅकअप फंड किती लागतो, काय लागतो याची चौकशी अगोदर करून ठेवा. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय की लाईव्ह मध्ये आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा हे शिकायचं. तुम्ही पेपर ट्रेड सुद्धा करू शकता. सुरुवातीला 1-2 महिने सुरुवातीला तुम्ही पेपर ट्रेड करा की जेणेकरून तुमच्या हातात तो बसल. आणि एकदा हातात बसला, त्या सेटअप नुसार काम करायची सवय झाली, तुम्हाला प्रॉफिट आपोआप दिसणार आहेत. मग रिअल मध्ये करा. चा आपलं इंडिकेटर कसं वापरायचं हे आपण पाहू. मी माझी स्क्रीन शेअर करतो. हे पहा, हा सिग्नल. आता बरेच जण म्हणतील हा सिग्नल फेल गेला. सिग्नलचे काही नियम आहेत, त्याच्यानुसार तर हा सिग्नल आला आहे तर ठीक आहे. नसता आला तरी चाललं असतं. आलाय तर त्याला रोखू शकतं का कोणी? नाही रोखू शकत. पण हा फेल नाहीये. हा व्हॅलिडच नाहीये. सिग्नल कसा व्हॅलिड नाही हे आपण पाहू. हे पहा, हे ग्रीन रेड हे जे दिसतात हे इंडिकेटरचे आपले सिग्नल आहे. त्यासोबतच तुम्हाला या स्क्रीनवर काही ट्रेड लाईन दिसतात. या ट्रेड लाईन प्लस हे इथे तुम्हाला दिसतोय बघा, लाल पट्टा दिसतोय का अख्खा. इथे खाली निळा पट्टा दिसतोय. हा पट्टा कसला आहे? हा सेलिंग झोन आहे. जो इथं गेलं की मार्केट सेलिंगला जाते आणि हा झोन तुटला तर मग अजून वरचा झोन जो कोणता असेल तिथं जाईल. हा बाईंग झोन आहे. प्रत्येक वेळेस इथे येऊनच बाय करत होतं आणि या ठिकाणी ब्रेक झाला, तिथून खाली आला. ओके. तर सगळ्यात महत्वाचं सांगण्याची गोष्ट म्हणजे या ट्रेड लाईन आणि हे बाईंग झोन सेलिंग झोन हे का टाकले. एक्सक्यूज मी. हे टाकण्यामागचा उद्देश एक आहे. बरेचसे लोक आपल्या इकडचे काम करता करता ट्रेडिंग करत असतात. मग त्यांना काय होतं, सकाळी 9:30ला, 9:45ला, 10ला, कुणाला 11:30 नंतर
कुणाला दुपारी 1 नंतर, कुणाला 12 वाजता साईडवेज मध्येच आठवण येते की आता मला ट्रेड करायचं, आता काहीतरी ट्रेड झालाच पाहिजे. जसा वेळ मिळेल तसा मग ते बघणार, मार्केट भरपूर खाली आले का, मग या ठिकाणी पुट घेऊन ठेव, आपलं कॉल घेऊन ठेवणार. बघू आता संध्याकाळपर्यंत काय होते, खाली येणार, परत वरती प्रॉफिटला येणार आणि परत साईडवेज मध्ये त्याचा टाइम डिके होणार. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर तुम्ही काम करताना करत असाल तर ते ट्रेड लाईन आलेली आहे बघा. ग्रीन ट्रेड लाईन क्रॉस ओव्हर झाली तर एक छोटी स्कॅल्पिंग घ्या करून बाय साईडला. रेड ट्रेड लाईन क्रॉस ओव्हर झाली खालून वरती, तुम्ही सेल मध्ये बसा. मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर दाखवतो ट्रेड लाईनचं महत्व काय आहे. हे पहा, मागच्या 4-5 दिवसाचं मार्केट आहे. याच्यामध्ये वरती ग्रीन ट्रेड लाईन आहे आणि मार्केट आपलं सेलिंग मध्ये. तर याच्यामध्ये कसं आहे, ट्रेड लाईन क्रॉस ओव्हर झाली, सेल मुवमेंट आली, पुन्हा एक रिट्रेसमेंट वरती आली, तिथून खाली ट्रेड लाईन आली, परत सेलिंग झाली, पुन्हा रिट्रेसमेंट, पुन्हा सेलिंग. हे कंटिन्यू चालतं. याचा अर्थ काय, मार्केट सेलिंग मध्ये, सेल साईडला आहे. रेड ट्रेड लाईन आपलं ग्रीन ट्रेड लाईनच्या खाली मार्केट आहे, ते सेल मध्ये चाललं. ज्यावेळेस अप ट्रेंड असतो त्यावेळेस आपण पाहू कसं येतं. हे बघा या ठिकाणी रेड ट्रेड लाईन खाली आहे, हिरवी ट्रेड लाईन क्रॉस ओव्हर केली, बाय मिळाली, परत थोडं रिट्रेसमेंट मिळाली, एक हिरवी ट्रेड लाईन पडली, परत बायची रॅली मिळाली. तुम्ही सिग्नल नुसार घेऊ शकता, ट्रेड लाईन नुसार घेऊ शकता, सेलिंग झोन बाईंग झोन नुसार घेऊ शकता. पाहिजे त्या गोष्टीवरनं तुम्ही ट्रेड घेऊ शकता. तुम्हाला त्याचं बंधन नाही. पण हा, ऑप्शन मध्ये जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचे रिस्क रिवॉर्ड मेंटेन ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं स्टॉप लॉस. स्टॉप लॉस किती ठेवायचा आहे, किती कॅपिटलला किती लॉट घ्यायचे, हे तुम्हाला मीटिंग मध्ये मी तुम्हाला सांगतो. आता ट्रेड कसा घ्यायचा, 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. या ठिकाणी तुम्ही हा सिग्नल घेतला, प्रॉफिट सो बुक केलं, दुसऱ्या दिवशी काय करणार, गप बसणार नाही. दुसऱ्या दिवशी पण आपल्याला प्रॉफिट पाहिजे, दुसऱ्या दिवशी काय करणार, हा सिग्नल किती दिवस चालणार, काय चालणार आपल्याला माहिती आहे का. मग त्यासाठी आपण इंट्राडे स्कॅल्पिंग 1 मिनिट टाइम फ्रेमवर करतो. 1 मिनिट टाइम फ्रेमवर स्कॅल्पिंग करताना आपल्याला काय बघायचंय, सिग्नल जनरेट झाला, किती वाजता झाला, 11 वाजून 3 मिनिटांनी. त्याचा ऑप्शन इथं तयार करायचा आपण लगेच. कितीला झालाय हा, 23,488, म्हणजे 23,500, 23,450 हा ऍट द मनी असणार. त्यावेळेस आपल्याला स्ट्राईक निवडताना कशी निवडायची असते, ज्या वेळेस तुम्ही ऑप्शन चेन ओपन करता, एक्सपायरी चूज करता, त्यावेळेस स्ट्राईक प्राइस निवडताना, आता कॉल साईडला बसायचंय तर आपल्याला बघायचं 200 रुपयेच्या वरती, 230 ते 250 या रेंज मधले जो कोणता ऑप्शन आहे तो घ्यायचा. कोणता ऑप्शन येतो इथं तो बघायचा. आता मार्केट बरंच आता हल्लेलं आहे, त्यामुळे आता त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणचा ऑप्शन आपल्याला मिळणार. पण ऑप्शन स्ट्राईक हे समजली का, की बाबा ऑप्शन चेन ओपन करायची, 230 ते 250 कोणती स्ट्राईक चालली ती स्ट्राईक लगेच बाय घ्यायची. सेलचा सिग्नल असेल तर पुट साईडला बसायचं. पुट साईडला सुद्धा तसंच बघायचं, की बाबा आपल्याला आता इथं एलटीपी प्राइस बघा, इथं 230 कुठे आहे, 230 कुठे आहे इथे.
ऑप्शनचे सिग्नल फॉलो नाही करायचे आपल्याला. सिग्नल फॉलो करायचे आहेत आपल्याला स्पॉटचे चार्ट. ऑप्शन कशासाठी? ऑप्शन आपण खरेदी करणारे म्हणून ऑप्शनचे चार्ट लावतो. आता मग या ठिकाणी कसं बघायचं? ज्या कॅन्डलला आपल्याला इथं बाय आलेलं आहे ती कॅन्डल इथं पूर्ण झालेली असेल आणि त्याचा ब्रेकआउट झालेला असेल. आता ही कॅन्डल, या कॅन्डल समजा आता इथे किती वाजता आली ही? 11 वाजून 1 मिनिटांनी. आपल्याला सी लावायचं आहे. आपण सी लावू. 23,500 ला चालू होतं त्यावेळेस, बरोबर? चा लावा. किती तारखेचा सिग्नल आहे हा? 10 जानेवारीचा 11 वाजून 1 मिनिटाचा सिग्नल. या ठिकाणी दिसतं आता. हे बघा, इथं रेड कॅन्डल तयार झाली. दोन्ही 1-1 मिनिटाचे चार्ट लावलेले आहेत मी. 11 वाजून 3 मिनिट. हे बघा, इथं 11 वाजून 3 मिनिट. या कॅन्डलचा टॉप किती आहे बघायचा. या टॉपच्या वरती ब्रेकआउट झाला. 2 रुपये पुढं फक्त बाईंग प्राइस ठेवायची. काय बघायचं? याचा टॉप कितीचा आहे? 200 रुपयाचा टॉप असेल तर 202 रुपयाची प्राइस आपली खरेदीची राहिली पाहिजे. आणि तिथून पुढे आपल्याला 40 पॉईंटचं प्रॉफिट घ्यायचं. आणि 40 पॉईंटचा स्टॉप लॉस. 40 पॉईंटच्या स्टॉप लॉसची पण गरज लागत नाही. हा जो स्विंग लो असतो तेवढाच ठेवायचा. हा 40 पॉईंटच्या आतमध्येच असतो. कधी 20 पॉईंट येईल, कधी 25 पॉईंट येईल, कधी 30 पॉईंट येईल, कधी 45 पण दिसत. पण तिथपर्यंत आपल्याला अंदाज ठेवायचा असतो. फार मोठा स्टॉप लॉस बसत नाही. कधी कधी तर 15 पॉईंटच्या स्टॉप लॉस वर सुद्धा काम. आता या ठिकाणी बघितलं तर या कॅन्डल पासून जर आपण घेतला तर कमीत कमी आपल्याला 40 पॉईंट मिळायला पाहिजे. किती मिळाले? 66 पॉईंट मिळाले. निफ्टीचा एक लॉट जर घेतला 75 नुसार 40 पॉईंटचे 3,000 रुपये होतात. आपली ऑफिसची कामाची 1 दिवसाची हजेरी तेवढी मिळाली ना आपल्याला, बस. रोज करा. आयुष्यात लंबी रेसचा घोडा जर बनायचा असेल तर रोज करा. रोज एकच ट्रेड करा, व्यवस्थित त्यानुसार हे करा. दिवसभर आपल्याला, आपण चहा बिस्किट खातो, आपण आपलं बिस्किट किती वेळ बुडवतो? 1 ते 2 सेकंद बुडवतो, तोंडात टाकतो, त्याची टेस्ट येते आपल्याला चांगली. पण तेच बिस्किट आपण जास्त वेळ बुडवून ठेवलं तर चहात विरघळून जातं. चहा म्हणजे मार्केट आहे, बिस्किट म्हणजे आपलं कॅपिटल आहे. कॅपिटल जास्त वेळ बुडवून ठेवायचंच नाही आपल्याला. मी स्विंग करतो ऑप्शन मध्ये, मी पोझिशनल करतो, काही नाही. घ्या ना, रोजचे आपल्याला घ्या, काही टेन्शन नाही. रोज आपल्याला छोटे का होईना प्रॉफिट मिळाले पाहिजे, एवढंच आपल्याला मेन पाहणं आहे. या पद्धतीने आपल्याला ट्रेड घ्यायचा असतो. आता हा सिग्नल ज्यावेळेस जनरेट झालेला आहे त्याच्यावरती ब्रेकआउट झालेलंच नाही, त्यामुळे हा व्हॅलिडच नाही. याचा ब्रेकआउट झाला, त्या ब्रेकआउटला पुढे कॅन्डलला बसलो, इथं मागं थोडी रिट्रेसमेंट आली, पुन्हा आलं. हा बायचा सिग्नल जनरेट झाला. या बाय पासून जरी बघितलं 81 पॉईंटची रॅली मिळाली. 81 पॉईंट मध्ये झाले किती? ऑप्शन मध्ये तुम्हाला 50-60 पॉईंट मिळतातच मिळतात. हा सिग्नल बघा, 55 पॉईंट.
म्हणजे तुम्हाला 40 पॉईंट हे ऑप्शन मध्ये कुठेही मिळणार, पण फक्त डीप इन द मनी मध्ये 230च्या जवळचा ऑप्शन घ्या. काही जण म्हणतात मला 15 पॉईंटचं प्रॉफिट पाहिजे, मी ओटीएम मधला घेतो. ओटीएम मध्ये किती वाढेल काय वाढेल याचा हिशोब मी करत बसत नाही. मला एक गोष्ट माहिती, मला ऑप्शन ट्रेड करताना कोणती स्ट्राईक निवडायची आहे माझ्या याच्यानुसार मी, आणि त्यानुसारच मी इंडिकेटर बनवतो. कोणत्या दिवशी आपल्याला एक्सपायरी शिफ्ट करायची हे तुम्हाला मी झूम मीटिंग मध्ये नेहमी सांगत असतो. तर असं नाही आहे की बाबा इंडिकेटर घ्या, एक टेलिग्राम ग्रुप देतो, कॉल घ्या, आला प्रॉफिटला आला, नाही आला गेला, स्टॉप लॉस द्या, विषय संपला. दुसरी गोष्ट, 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमला दिवसातनं 2 ते 3 सिग्नल येतात, त्याच्यावर जास्त सिग्नल मिळत नाही. तुम्ही स्कॅल्पिंगसाठी 1 मिनिटाची टाइम फ्रेम वापरू शकता, 3 मिनिटाची टाइम फ्रेम तुम्ही वापरू शकता, दिवसात एक सिग्नल केव्हाही निघू शकतो. आता इथे बायचा सिग्नल निघाला, ब्रेकआउट झाला, स्टॉप लॉस झाला, खाली गेला. हा 1 ते 2 दिवस होल्डिंगचा असतो सिग्नल, चालला तर 2 2 3 3 दिवस वर चालतो. आता या ठिकाणी बघा, सिग्नल मिळाला, इथेच तुम्हाला 41 पॉईंट दिले, नाही 40 पॉईंट सुद्धा नाही दिले, या ठिकाणी स्लो झालं मग 20 25 पॉईंट खाली आले, या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस गेला. आता दिवसभर सिग्नल नाही, मग मी बाय घेऊन बसायचा का? थांबा जरा, स्टॉप लॉस गेलाय ना, घाबरायचं नाही. मार्केटने आपल्याला धोका दिला, काही होऊन दे, शांत राहा. मार्केट वरती जातं, पुन्हा खाली येणार असेल तर ही ट्रेड लाईन जी जनरेट होते ही ऑटोमॅटिक जनरेट होते, त्या ट्रेड लाईनच्या क्रॉस ओव्हरला बसा. आता या ट्रेड लाईनच्या क्रॉस ओव्हरला जर बसलात, या लाईननी क्रॉस केलंय, याच्या ब्रेकआउटला तुम्ही या कॅन्डलला जरी बसले, या 61 पॉईंट मिळाले, म्हणजे 40 पॉईंट तुम्हाला इथे मिळाले, झालेलं नुकसान मिळालं. कॅपिटलला धक्का लागून देऊ नका. प्रत्येक वेळेस ब्रेकआउट झाला, प्रॉफिट मिळालं, इथे जी रिट्रेसमेंट आली, इथून पुन्हा सेल आला, पहा सेल किती चाललंय. मग दाखवताना मी तुम्हाला असं असं सुद्धा दाखवू शकलो असतो, बघा इथं सिग्नल निघलेला आहे, इथून इथपर्यंत त्यांनी दिले 400 पॉईंटचं प्रॉफिट, किती इंडिकेटर भारी चालतोय. आपल्याला रोज करायचंय हा हिशोब वापरायचा आपल्याला. इथं 100 पॉईंट वरती आले, इथं स्टॉप लॉस गेले, इथं काय होल्ड करणार आहे माणूस? बरोबर आहे. साईड वेज मध्ये ज्यावेळेस मार्केटचं स्पीड कमी असतं, सिग्नल घेताना आपल्याला इथे एक खाली टेबल दिलेला आहे, हा टेबल सुद्धा आपल्याला एडिट करायचा असतो. तुम्ही कशात काम करणार आहे, निफ्टीमध्ये करणार, बँक निफ्टीमध्ये करणार, ते इथं तुम्ही ऍड करून ठेवा. निफ्टीचा चार्ट लावलेला आहे, सिग्नल आहे, ऑप्शन घेणार आहे, ऑप्शन घेताना इथे बघा, बायचा सिग्नल असेल तर बाय मध्ये इथं 80%च्या पुढे जर असेल तर मी ऑप्शनला एंट्री करणार, नाही तर करणार नाही. बऱ्याचदा इथं 50 50% असतं, कॅन्डल तर मोठी बनतीये, इथं 50 50% असतं, किंवा सेल साईडला जास्त दाखवते, हिरवी कॅन्डल बनते, काहीतरी गफलत होती. थांबा, तुम्हाला झूम मीटिंग मध्ये हेच शिकवायचं असतं, पुढे थांबलं पाहिजे. आपल्याला काही 40 पॉईंट करायचे आहेत आता, पण एंट्री कशी झाली पाहिजे, काय झाली पाहिजे. आता तुम्ही ट्रेड लाईननी समजा केला, ट्रेड लाईनच्या इथं ब्रेकआउटला जर केलं तर या ट्रेड लाईनच्या वरती स्टॉप लॉस ठेवा. ट्रेड लाईन क्रॉस झाली तर माझा स्टॉप लॉस हिट होईल, येऊन द्या खाली पाहिजे तेवढं.
ग्रीन ट्रेड लाईन खालून वरती क्रॉस झाली, बाय मध्ये बसा. रेड ट्रेड लाईन खालून वरून खाली क्लोज झाली, सेल मध्ये बसा. हा बाईंग झोन, सेलिंग झोन. इथं ब्रेक झाला, इथं सुद्धा तुम्ही सेल मध्ये बसू शकता. हा सेलचा सिग्नल मिळाला, मार्केट क्लोज झालं, दुसऱ्या दिवशी अपसाईडला ओपन झाला, अरे बापरे काय झालं, सोडून दिला. त्यानंतर खाली आलं. खाली येताना सुद्धा आपण काय बघणार मग? हा इथं बाईंग झोन होता, हा इथं ब्रेक झालाय, घ्या त्याच्या ब्रेकआउटला घ्या. त्याची रिट्रेसमेंट आली, ब्रेकआउट झाला. छोटी स्कॅल्पिंग तुम्ही जेव्हा करता ना, बाईंग झोन सेलिंग झोनची, एक 20-20 पॉईंटची करायची. त्याच्यानंतर ट्रेल करत चला. जेवढं ट्रेल कराल तुमच्या स्किलने तेवढं तुम्हाला चांगलं प्रॉफिट मिळेल. अशा प्रकारे आपल्याला या इंडिकेटरवर काम करायचं. 5 मिनिटाची टाइम फ्रेम. या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला तुम्हाला वीकली ऑप्शन धरून चालावं लागतं, की बाबा एक ऑप्शन आपल्याला 4 दिवस ते 5 दिवस चालला पाहिजे, असा ऑप्शन निवडायचा. कधी कधी हे बघा तुम्हाला 2 ते 3 दिवसातच तेवढं प्रॉफिट देऊन मोकळा होतो. कमीत कमी 100 पॉईंटचं प्रॉफिट काढायचं. आता याला स्टॉप लॉस काय ठेवणार? तुम्ही पोझिशनल करताय, मग याच्यासाठी काय बघायचं असतं? याला मी थोडं बारीक करतो. लेवल ठेवायचं असतं. हा सेलचा सिग्नल निघाला, इथे येलो लाईन मिळाली. या ग्रीन लाईन म्हणजे पहिलं टार्गेट, दुसरं टार्गेट. ही रेड लाईन म्हणजे तुमचा स्टॉप लॉस आहे. मग लेवल नुसार चालायचं. 5 दिवस होल्ड करायचं आहे ना, मग लेवल नुसार करताना तोच करा. मग जिथं सिग्नल मिळालेला आहे तिथं ऍट द मनीचा घ्या. फार महागातला पण नाही घ्यायचा. फार फार तर 100 पॉईंट ओटीएम मध्ये घ्या. 100-150 पॉईंट, त्याच्यावर जास्त लांब जाऊ नका, प्रॉफिट मिळणार. बघा आता या ठिकाणी सुद्धा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमचं इथं घेऊन सोडला जरी असता, तो पुढच्या 5-6 दिवसात तुमची एक्सपायरी होईपर्यंत कुठं आलाय? एक्सपायरी या ठिकाणी झाली. आता 5 दिवस होल्ड करायचं म्हणजे मला नेक्स्ट एक्सपायरी मध्ये शिफ्ट व्हायचं, 1, 2, 3, 4, 5. मग नेक्स्ट एक्सपायरी शिफ्ट झालं तर वरचे 4-5 दिवस मिळतात. हा बॉटमच मिळालाय. अरे या ट्रेड लाईन पासून धरू आपण, ठीक आहे, 900 पॉईंट. सॉरी, आपली चुकी, माझी मिस्टेक झाली. या इथे 863 पॉईंट. 863 पैकी तुम्ही 100 ते 200 पॉईंट तर घेऊ शकता, हरकत नाही. इंट्राडे कसा घ्यायचा, 1-2 दिवसाचा होल्ड कसा करायचा, 5 दिवसाचा होल्डिंगला कसा घ्यायचा, हे सो तुम्हाला. आता तुम्हाला इंट्राडे मध्ये जर 100 पॉईंट मिळाले कमीत कमी, तर बुक करून टाका ना. इथे जर बघितलं या ब्रेकआउट पासून इथपर्यंत 279 पॉईंट होतं ते. म्हणजे तुमच्या ऑप्शनला तुम्हाला किती पॉईंट मिळाले? 100 पॉईंट मिनिमम मिळाले. करून टाका बुक. इंट्राडेला झालंय सिग्नल मिळाले, पण पैसे घेऊन मोकळे व्हा. दुसरा सिग्नल जनरेट झाला, दुसऱ्या सिग्नलला बघा, 223 पॉईंट. तिथे सुद्धा 100 पॉईंट आरामात तुम्हाला ऑप्शन मध्ये मिळतात ते. घ्या ना. मग का ना 95% का लोक लॉस करतात? फक्त एवढंच आहे, तुम्ही शिस्तबद्धतेने नियमाने चाला. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं ओटीएम मध्ये घेऊ शकता तुम्ही. कोणी 1 मिनिटाचा सिग्नल वगैरे त्याच्यानुसार सुद्धा ओटीएम मध्ये घ्या, मग होणार ना नुकसान. 40 पॉईंटची वाट बघणार, नुकसान होणार. सिग्नल चांगलाच चालला तर प्रॉफिट हो मिळणार, पण हे कधीतरी होणार. मग म्हणा अरे इंडिकेटरच चालत नाही, असं नाही. हे सगळ्या नियमानुसार कसं चालवायचंय, काय करायचं, याच्यासाठीच आपण झूम मीटिंगवर आपलं गायडन्स असतं. आणि सगळ्यांनी एकत्र मिळून केलं पाहिजे.
आपला व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, इंडिकेटर हे तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्याल. अजून हे इंडियन मार्केटमध्ये आहे. सेम प्रोसिजर तुम्हाला फॉरेक्स मध्ये वापरू शकता. जे फॉरेक्स मध्ये करतात, क्रिप्टो मध्ये करतात, त्यांना पण तिथं सगळीकडे तुम्हाला हेच प्रोसेस वापरायची. वेगळं काहीच नाही. फार मोठं रॉकेट सायन्स नाहीये याचं. सायन्स एवढंच आहे की तुम्हाला स्टॉप लॉस किती ठेवायचं आणि काय ठेवायचं. आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याचा रिप्लाय नक्की द्या. आणि ज्यांना आपलं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल त्यांनी खाली डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला फोन करू शकता अथवा व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही सगळा व्हिडिओ पाहिला तर आहेच, पण आपल्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब पण नाही करत. करत जा. तुम्हाला मार्केटबद्दल अजून काय काय प्रॉफिटेबल राहील, कशा पद्धतीने राहील, याचे नवीन नवीन व्हिडिओज आणता येतील. तर मग धन्यवाद.